हॅलो मित्रमंडळी, कशी आहात तुम्ही? जबरदस्त ना जबरदस्त. मी अँकर परेश पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तुमचाच आवडता कार्यक्रम म्हणजेच चला काय बोलूयामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हाही येतो तेव्हा माझ्याकडे विषय असतात, त्याच्यावर आपण चर्चा करत असतो. म्हणजे आजही आपल्याकडे विषय आहेच आणि तुम्ही बघितलं ना. हो, तोच विषय आहे. 26 तारीख, नोव्हेंबर महिना, माहिती आहे ना, संविधान दिवस. हो. तर म्हणून मी आज विचार केला, आपण खूप जोराशोरानं साजरा करतो असतो संविधान दिवस. तर मी लोकांना जाऊन विचारतो, बा विचार आला मनात की त्यांना विचारतो आपण काय साजरा करतो. मला माहितीच आहे, कारण 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस जी मेहनत झाली त्याच्यानंतर जे घडलं, त्यामुळे आपण सगळं, आणि आज जे आहे आपल्या एका एकाच्या हातात पेन, पुस्तक, शिक्षण, हे सगळं आहे, ते ज्याच्यामुळे तो म्हणजे संविधानामुळे. तर मित्रांनो, हे मला माहिती आहे, पण लोकांना किती माहिती आहे त्याकरता आपण विचारणार आहोत त्यांना की संविधान दिवस का साजरा करतात. तर चला काय बोलूया. संविधान दिवस ह्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949ला एक जो संविधान दिलं त्याच्यावर अंमलबजावणी झाली आणि 26 जानेवारी 1950 पासून तो लागू झाला. आज संविधान जो लागू झाला त्याबद्दल संपूर्ण भारत देशाला प्रत्येक नागरिकाला एक अधिकार मिळाला, वन वोट वन व्हॅल्यूचा, सर्वांना समानतेचा. आणि पुष्कळशा घटना निर्मित जे कायदे कानून झाले त्यामुळे लहान असो मोठा असो त्यांना एक स्वतंत्र कायदा मिळाला. त्यामुळे आम्ही संविधान दिवस साजरा करतो. माझ्या विलास तरुण मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, सब्जी विक्रेता आहे असं आहे. आणि मी 15-20 वर्षापासून असा प्रचार प्रसार करते लोकांमध्ये असं आहे. माझे ते एवढेच नाही, काम तर म्हणजे सातत्यानं बाबासाहेबांच्या विचारा, फुलेंच्या विचारा, अशा अनेक समाजाचे जे काही आहेत महापुरुषाच्या विचाराचा माझा एक ठेला बनवलेला आहे. आणि त्याच्यावर मी प्रचार प्रसार करते, जनजागृती करते, लोकांमध्ये जागृती पैदा करते असं आहे. कशाबद्दल जागृती करता? आता माझे विचार, बाबासाहेबांचे विचार, फुलेंचे विचार, महात्मा ज्योतिबा फुले विचार, याचे विचार मी पेरते. हो. हां तर तुम्ही हे असं नेहमीच करता का? हां, माझं नेहमीची काम आहे. मी एक विचार घेऊन येते. मी असा माझ्या नाचण्या गाजण्यापेक्षा किंवा काय करण्यापेक्षा मी एक विचार घेऊन येते आणि तो लोकांपुढे मांडते मी. बघा, जेव्हा संविधान सभेचं काम सुरू झालं होतं 9 ऑगस्ट 1946 आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांची एंट्री तिथे झाली आणि संविधान सभेचं काम, जे पूर्ण काम 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस चाललं. आणि ह्या मधल्या काळात बाबासाहेबांची एंट्री झाली, मग पुन्हा एकदा एक्झिट झाली, मग पुन्हा एंट्री झाली. आणि मग बाबासाहेबांनी मसुदा समितीचं अध्यक्षपद म्हणजे त्यांच्याकडे आलं आणि दिवस रात्र मेहनत करून बाबासाहेबांनी एक या देशासाठी जगातली सगळ्यात मोठी अशी राज्यघटना तयार केली. आणि म्हणजे मुळात मी एक गोष्ट पहिले सांगू इच्छितो दर्शकांना, की अनेक लोक म्हणतात की बाबासाहेबांना 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस असं संविधान बनवायसाठी वेळ लागलेला आहे. तर हा हा कार्यकाळ बाबासाहेबांना नाही लागला. बाबासाहेबांना लागला होता पहिला ड्राफ्ट बनवायसाठी मात्र 141 दिवस. म्हणजे ऑगस्ट 29ला बाबासाहेबांनी काम सुरू केलं आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बाबासाहेबांनी पहिला ड्राफ्ट देशासमोर ठेवला होता. म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस जे म्हणतो आपण, तर हा संविधान सभेचा कार्यकाळ होता, हा बाबासाहेबांना लागलेला कार्यकाळ नव्हता. आणि मग तो पहिला ड्राफ्ट ठेवण्यात आला, मग त्याच्यामध्ये वाचन झालं, मग दुसरा ड्राफ्ट पुन्हा ठेवण्यात आला, म्हणजे दुसऱ्यांदा तो ड्राफ्ट ठेवण्यात आला है ना. म्हणजे मी डिटेल्स त्याच्यासाठी सांगतो की आज संविधान दिवस आहे, आज आम्ही संविधान चौकात इथे पोहोचलेलो आहोत, हजारावर लोक इथे आलेले आहेत. पण मला असं वाटतं की लोकांना एन्जॉय करायसाठी अजून एक दिवस भेटला. म्हणजे पहिले कसं बुद्ध जयंती, आंबेडकर जयंती एन्जॉय करायसाठी मिळत होती, पण आमच्या लोकांना संविधान दिवस पण एक दिवस भेटला, की बाबासाहेबांनी संविधान दिलं, आजच्या दिवशी दिलं, आम्ही संविधान दिवस साजरा केला पाहिजे. संविधान, बघा, संविधान साजरा करण्याचं मागं कारण फक्त आम्हीच नाही तर भारतवासियांनी तर पूर्ण विश्ववाल्यांनी या संविधानाला साजरा करायला हवा. कारण की हा जो संविधान आहे हा फक्त भारतापुरतंच नाही आहे, तर ह्या संविधानाला अनुकरण करून कमीत कमी विश्वातले 7 संविधान आणखी नवीन बनवलेले आहे. विश्वात फक्त ह्या संविधानाला अनुकरण करून. तर म्हणजे तुम्ही समजू शकता की हा संविधानामध्ये ती ताकद आहे, ती मोठी एक फोर्स आहे ताकद या संविधानाच्या मागे. आणि हा संविधान जो आहे हा फक्त एक व्यक्ती किंवा एक समाज किंवा एक धर्माकरता नाही आहे. महत्वाचं तर ह्या संविधानाचं महत्त्व हे आहे की हा एक पूर्ण मानव जातीच्या कल्याणाकरिता संविधान बनवलेलं आहे.
आणि दुसरी म्हणजे महत्त्वाचं म्हणजे इथं जो दिलेला आहे याला समता जो दिलेली आहे. समतामध्ये तुमचं प्रत्येक गोष्टी आलेल्या आहेत, प्रत्येक गोष्टी म्हणजे जशा तुम्हाला स्त्रियांच्या गोष्टी झाल्या आहेत, पुरुषांच्या गोष्टी झाल्या आहेत, लहान मुलांच्या गोष्टी झालेल्या आहेत. तुम्हाला कुठं काहीही तुमचा त्रास आहे, प्रत्येक एक छोट्या गोष्टीचं इथं अनुकरण केलेलं आहे आणि विस्तृत जानकारी दिलेली आहे. तुम्ही मूलभूत अधिकार जो आहेत आमचे 12पासनं तुम्ही 30पर्यंत याचं अगर हे केलेलं आहे, तर त्यामध्ये जे अतिमूलभूत जे आमचं म्हणतो आम्ही सुरुवातीचे जे आमच्या हक्काचे जे मूलभूत अधिकार आहेत, ते तुम्हाला मूलभूत अधिकार 12पासनं तर तुम्हाला 30पर्यंत मिळतील त्यामध्ये, जे आम्हाला समता आणि बंधुत्व शिकवतात. यामध्ये आम्हाला कुठलीच गोष्ट ऊच नीच किंवा लहान मोठं करत नाही, सगळे सारखेच. सर्व सारखे म्हणून राहतात यामध्ये. आज आज आमच्या ज्या बाया इथं बसून आज उभ्या चहा घेऊन राहिल्या, आज स्मशानघाटात ज्या आमच्या महिला बाहेर येऊन राहिल्या, आधी लोक त्यांना घराच्या बाहेर नाही निघू देत होते. आज फक्त एक संविधान एक अशी वस्तू आहे की ज्याच्या वधुरावर त्यांना म्हणजे शिक्षणाचं एक ताकद मिळाली आणि त्यांना तो अधिकार मिळालेला आहे की त्यांना पुरुषांची बरोबरी करायची क्षमता मिळालेली आहे आणि त्यांना एक विषमता ही कुठंच भानत नाही. तर एक ते रात्री बिरात्री कुठेही फिरू शकतात ह्याच्या बेसवर. आज ह्याच संविधानाच्या बेसवर आजपर्यंत पुष्कळ लोकांना माहिती नव्हतं, पण महिला जो सेल चालू झालेला आहे फक्त ह्या संविधानाचा एक RTI घातल्यानंतर संविधान जो महिला सेल चालू झालेला आहे फक्त ह्या संविधानाच्या ताकदीवरती सुरू झालेला आहे. माझी विशेष काय नाही, मला जास्त बोलण्याचं काय नाही. जे आता बिहारमध्ये चुनाव झालं आणि जो मुसलमानावर मारा केला, आता बा तुम्ही भारताची शपथ का खाल्ली, त्याच्यावर मी थोडी वाचन खालच्या पैसे चांगलं होईल हे एवढं माझं आहे. मुस्लिम समाजाला पाकिस्तानात पाठवण्याची गरज नाही. भारतीय संविधानात धर्मनिरपेक्षता सांगितली आहे. सर्व भारतातील मुसलमान सुद्धा खऱ्या अर्थाने भारतीयच आहेत, कारण ते भारतातील मूल निवासी लोकांपैकी आहेत. जे मुसलमान बाहेरून आलेत त्यापैकी बहुतेक तेव्हाच परत गेले, जे राहिले ते येथील समाजास एकरूप आहे. विलास सूर्यवंशी समाज. हे तुम्हीच का? याच्या मागचा उद्देश का जो बिहारमध्ये चुनाव झाला आणि यांनी मुसलमान लोकांनी याची कसम खाल्ली, म्हणजे मी भारतीय आहे म्हणून हे भारताची कसम खाल्ली, त्याच्याबद्दल ते गोंधळ निर्माण होत होता. बा तुम्ही भारताची कसम का खाता, तुम्ही आमच्या हिंदुस्थानाची कसम खाल्ली पाहिजे, असं त्याच्यावर हे होतं, मत व्यक्त होतं लोकांचं. त्याने म्हटलं नाही बा आम्ही भारतीय आहोत, आम्ही भारताची शपथ खाल्ली. त्याच्याबद्दल मी ते थोडक्यात लिहून आणलं त्याच्यावर. संविधान का जो स्वरूप है गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट, मतलब ये बाबा साहब का जो संविधान अगर आप देखेंगे तो इसमें कुछ जो रिजर्वेशन दिखेगा तो ऐसी जो प्रोविजन है तो अफर्मेटिव एक्शन जो है आपको अमेरिका में मिलती है. लेकिन अगर आप जो बिडेन और इसका जो इलेक्शन में अगर आप देखेंगे तो 3 या 4 दिन जो है उनका इलेक्शन का काउंटिंग जो है होल्ड करके रखा हुआ था, क्योंकि उनके संविधान के मामले में स्ट्रक्चर में गड़बड़ है. क्योंकि यहाँ पर जैसा इलेक्शन कमीशन, वहाँ पर इलेक्शन कमीशन नहीं है. देखो संविधान की ये कमी उनमें रह गई. बाबा साहब ने उसको जो इंडिपेंडेंट बनाया, ऐसा इंडिपेंडेंट वहाँ पर नहीं था. अब वहाँ पर इंडिपेंडेंट नहीं बनाया, लेकिन वो जो स्टेट के लोग जो वहाँ पर जो रिजल्ट देते थे वो लोग ईमानदार थे. वो ईमानदार रहने की वजह से वहाँ पर कुछ जो 3-4 दिन में गड़बड़ी नहीं हुई. और यहाँ के लोग जो है इंडिपेंडेंट जो है उसका स्ट्रक्चर कौन सा इलेक्शन कमीशन का बनाने के बावजूद भी यहाँ के लोग बदमाश है. या दिवशी बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं होतं त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं आणि त्यामुळे आपण हा संविधान दिवस साजरा करतोय. आणि या ठिकाणी जोही नागरिक आहे तो नागरिक, प्रत्येक नागरिकांचं जे कर्तव्य आहे ते संविधानानुसार ते चालतं आणि त्यानुसार प्रत्येक जो जाती धर्मनिरपेक्षता सगळ्या ज्या डिवाईड करून बाबासाहेबांनी जे कलमच्याद्वारे आपल्याला दिलेलं संविधान आहे त्यानुसार हे भारताचं संविधान इम्प्लिमेंट होतं. संविधानाचं किती महत्त्व तुमच्या? संविधानाचं माझ्या मते तर संविधानाचं जे महत्त्व आहे शब्दात सांगता येणार नाही. त्याचं कारण म्हणजे असं की पुरुषांपेक्षा महिलांवरती सगळ्यात जास्त उपकार जर कोणाचे असेल तर ते म्हणजे भारताच्या संविधानाचे. त्याचं कारण असं आहे की एकमेव फक्त चूल आणि मूल यासाठी जे आपण ब्राह्मण नीती यूज केली होती त्याच्या आधी ज्या पद्धतीने पंथानुसार म्हणजे वर्णानुसार जो आपल्याला दिनचर्या आपली होत असेल, जसं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 पद्धतीमध्ये जर बघितलं तर स्त्री ही ब्राह्मणांच्या स्त्रियापासून ते शूद्रांच्या स्त्रियापर्यंत काय होती, एक नीच किंवा एक फक्त मूल आणि चूल यावरती मर्यादित होती. परंतु जसंही बाबासाहेबांचं संविधान या ठिकाणी आलं तेव्हापासून प्रत्येक स्त्री स्वाभिमानाने जगायला शिकली. स्वाभिमानाने आपलं शिक्षण, आपली नोकरी, आपलं मुलबाळ सांभाळू शकते. नव्हे ती चूलमूल तर सोबतच आपलं सामाजिक कर्तव्य ते पूर्ण करू शकते. आणि म्हणून इतकं मोठं महत्त्व आहे की याचा अर्थ असा नव्हे की फक्त SC किंवा याच महिलांनी बाबासाहेबांना हारार्पण करावं.
सगळ्यांनी ज्यांचाही त्यांच्या पद्धतीने धर्माचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे, त्या पद्धतीने त्यांनी करायलाच पाहिजे. पण प्रत्येक स्त्रीनी एक बाबासाहेबांना हार मात्र चढवायला पाहिजे. तो या करण्यासाठी जर आज कुठली स्त्री याच्यामध्ये भारतामध्ये जगत असेल स्वाभिमानाने, ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांचं संविधान इम्प्लिमेंटेशन झाल्यामुळे. संविधान दिवस तुम्ही कसा साजरा करता? आम्ही संविधान दिवस साजरा करण्यामागे बाबासाहेबांचे जे आपल्या अफाट असे उपकार आहेत ते तर फेडता येणार नाही, परंतु आम्ही आमच्या विहारामध्ये लहान मुलं जे असतात, मुली असतात, त्यांना संविधानाचं महत्त्व समजून सांगतो. त्या ठिकाणी आपण प्रिएम्बलचं रीडिंग करतो आणि त्यासोबतच आपण इथे संविधान चौकामध्ये येऊन एक बाबासाहेबांच्या संविधानावर एक आक्षेप टाकून त्याच्यावरती प्रकाश टाकून सर्वांसमक्ष तो एक भाग असतो जो सगळ्यांना परत उजळणी होतो आणि त्यानुसार बाबासाहेबांनी आपल्यावरती केलेले जे काही अनंत उपकार आहेत त्याची भावना जागृत होते आणि त्यामुळे आपल्याला स्वाभिमान निर्माण होतो. संविधान दिवस साजरा करण्याच्या मागचा उद्देश हा आहे, हजारो वर्षापासून ह्या भारत देशामध्ये जो बहुजन समाज आहे, बहुजन समाज तळागाळामध्ये जो दडलेला समाज आहे, हजारो वर्षापासून तळागाळामध्येच होता. त्यांना त्यांच्या तळागाळातून, त्यांच्या अन्यात्याचारातून, त्यांच्यावर होत असलेल्या विषमतेच्या माध्यमातून समाजाला, एक बहुजन समाजाला मुक्ती मिळावी, त्याला जीवनमार्ग जगण्याच्या चांगल्या संधी मिळावी, त्या अनुषंगाने डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं आणि भारतीय संविधानाच्या अंतर्गत 26 नोव्हेंबर 1949 रोजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान, राजा गोपालाचार्य, मौलाना आझाद, वल्लभभाई पटेल यांच्या स्वाधीन संविधान अर्पण केलं आणि उपदेशून सांगितलं, मी लिहिलेलं कितीकही संविधान चांगलं असेल, जर त्यांना राबविणारे लोक वाईट असतील तर हे संविधान चांगलंच होणार नाही. आणि माझं लिहिलेलं संविधान कितीकही वाईट असेल आणि त्याला राबविणारे लोकतंत्राच्या आधारावर बहुजन हिताय बहुजन सुखाय याचा विचार ठेवून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाच्या आधारावर वाटचाल करणारे त्या स्थळावर शासन आणि प्रशासनामध्ये विराजमान असतील आणि सही म्हटलं म्हणजे स्वातंत्र्याच्या अनुषंगाने त्यांना न्याय देतील, तर माझं संविधान म्हटलं म्हणजे लिहिलेलं सत्य साबित होईल, अन्यथा साबित होणार नाही. त्या अनुषंगाने 60-70 वर्षाचा काळ लोटल्याच्या नंतरही डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान 26 नोव्हेंबर 1950 रोजपासून अंमलात जरी आलेलं असेल तरी पण ह्या देशामध्ये हजारो वर्षापासून ज्यांनी ह्या देशामध्ये अंधकार निर्माण करून ठेवलेला होता, त्या अंधकाराचे मेन सूत्र आहे शाम दाम दंडभेद, बहुजन समाजाच्या विपरीत त्यांनी निर्माण केलेलं तंत्र. त्याच्यातून अज्ञान, अंधश्रद्धा, आळस, स्त्री विषमता आणि पुरुषप्रधान संस्कृती भारतीय संविधानामधून त्यांनी नष्ट केलं. नष्ट केल्याच्या नंतरही 70 वर्षापासून जे जशाने तसेच चालूच आहे, त्याच्यातून अजूनही कोणी म्हटलं बुद्धिस्ट झालेला समाजही असेल, बाबासाहेबाला मानणारा समाजही असेल, मानवंदना देण्याकरता येणारा समाजही असेल, तोही समाज आज मनु ब्राह्मणवाद्याच्या जाळ्यात अडकलेला असल्या कारणामुळे 26 नोव्हेंबर 1950चा दिवस ह्या साजरा करणे ह्या बुद्धिस्ट लोकांकरता किंवा भारतीय बाबासाहेबाला मानणाऱ्या लोकांकरता तो अर्थहीन आहे, त्याला काहीच अर्थ राहणार नाही. कारण की बाबासाहेबांनी दिलेला जो उपदेश आहे, जो संदेश आहे, त्या संदेशाचा अंगीकार जो व्यक्ती करेल, जो नेता असो, मंत्री असो, विधायक असो, कोणी व्यक्ती असो, त्या दिवशी अंगीकार करतील, त्या दिवशीच म्हटलं म्हणजे बाबासाहेबाला मानवंदना देणे सोपं जाईल, सत्य जाईल, तोपर्यंत अन्यथा काहीच ते सत्य होणार नाही. माझा दुसरा प्रश्न म्हणजे असा की तुम्ही कसा साजरा करता कोण संविधान दिवस? आता त्याच्यापैकी मी साजरा करण्याचं बाबासाहेबांनी दिलेले तत्त्वज्ञान, त्यांनी दिलेला मार्ग, त्या मार्गाचा मी स्वतः अंगीकार केला आणि त्या अंगीकार करण्याच्या माध्यमातून मी स्वतः मनुवाद्याच्या जाळ्यातून मुक्त झालो. त्यांनी मांडलेला अज्ञान अंधकारातून मुक्त झालो आणि बाबासाहेबांनी दिलेला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाचा अंगीकार केल्या कारणामुळे माझं शैक्षणिक आणि आर्थिक परिवर्तन झालं. म्हणून मी बाबासाहेबाला मानवंदना देण्याकरता या ठिकाणी आलो, नेहमी येतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारताला जे संविधान दिलं आहे ते 26 नोव्हेंबरला हा दिवस म्हणून आपण मानला जातो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांना आज राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या वतीनं आज राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल मेश्राम, तसेच नागपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अमित भाऊ इंगळे, प्रदेशचे सचिव केशवजी मेश्राम आणि सर्व कार्यकर्त्यांसोबत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीच्या वतीनं आज अभिवादन केलं आहे त्यांच्या रिझर्व्ह बँक नागपूर संविधान चौकामध्ये. तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेले आज आमच्या शेतकरी पक्षाच्या माध्यमातून त्यांना सांगत इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शेतकऱ्यांना दिलेले जे हक्क संविधानाच्या माध्यमातून जे बाबासाहेबांनी जेव्हा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पक्ष स्थापन केला होता 1930मध्ये, त्यावेळेस मजूर पक्ष स्थापन केला होता. त्यावेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न जास्त निर्माण झाले होते. शेतकऱ्याच्या बाजूनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसं न्याय मिळाल ह्यासाठी संविधानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत कसं आपला संविधानाच्या माध्यमातून लोकांना हक्क कसं मिळेल, त्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी आणि बहुजनांसाठी अधिक वंचित जे लोक आहेत आपल्या देशामध्ये त्यांची सुधारणा कसं होईल ह्या संविधानाच्या माध्यमातून, आपले हक्क कसं जतवता येईल ह्या संविधानाच्या माध्यमातून. म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज संविधानाची स्थापना झाली होती. आज संविधान सोबत केलं होतं. म्हणून आज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आज आजचा संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. जय भीम जय भारत. संविधान हा खूप चांगला दिवस असतो आणि संविधान हा आपला महत्त्वाचा दिवस असतो. का बरं असतो? कारण की बाबासाहेबांनी संविधान दिलं होतं कोणासाठी? सर्वांसाठी. जय भीम. सर्वांना संविधान दिवसाच्या शुभेच्छा. आणि आज आमचं देशव्यापी हडताल पण आहे, तो पण आमचा यशस्वी आहे. तर संविधान दिवस साजरा करण्याचं मूळ कारण म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाला सर्वात महत्त्वाचा आणि एक नंबरवर असलेला महान संविधान हा ग्रंथ आपल्याला या दिवशी त्यांनी पारित केलेला आहे. जी समिती गठीत झाली होती त्या पिरियडमध्ये घटना समिती, त्या समितीला त्यांनी या 26 नोव्हेंबर 1949ला त्यांनी त्यांच्या स्वाधीन केलेला आहे. आणि देशाचा सुरळीत राज्यकारभार चालावा ह्या दृष्टीने हा संविधान दिवस आपण साजरा करतो. आणि ते पुस्तक त्यांनी त्याच दिवशी अर्पण केलेलं आहे समितीला, म्हणून आपण आजचा दिवस आपण साजरा करीत आहोत. हां, सर्वच लोक 26 जानेवारी 15 ऑगस्ट याला हे करत होते, पण आत्ता देशात खरंच संविधानाचा जन्म झाला हे कोणालाच माहीत नाही. आणि त्यासाठी आम्ही इथे संविधान काय आहे आणि संविधानाचा जन्मदिन का मानवावा त्याच्यासाठी आम्ही आमच्या एक पथनाट्याची टीम आणि आम्ही पथनाट्य सोडून चालता बोलता संविधान, गाणे, पोवाडा या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करत असतो. दरवर्षी हा आमचा कार्यक्रम लगातार चालत असतो. मागच्या वर्षी आम्ही संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये 13 तहसीलमध्ये आमचा हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे संविधान बांधिलकी या उपक्रमाअंतर्गत आम्ही हा कार्यक्रम राबवला. हा आम्ही मागील 15 वर्षापासून सतत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संपूर्ण महाराष्ट्रात राबवते. खूपच सुंदर. तुम्ही कशी साजरी करता? तुम्ही हे सगळे कार्यक्रम करूनच? हो, आम्ही हे दरवर्षी, कारण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नागपूरचं हे युनिट आहे आणि खास करून उत्तर नागपूर शाखा जी आहे ती मागील 7 वर्षापासून सतत संविधानाचा प्रचार आणि प्रसार करते. त्याचं माध्यम आहे, एक पथनाट्य आहे, संविधानाचा पोवाडा आहे आणि गाणे आहेत. या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाऊन सांगतो की संविधान काय आहे, हे संविधान तुम्ही का म्हणायला पाहिजे, संविधान हे प्रत्येक लोकांपर्यंत घरोघरी गेलं पाहिजे. याच्यासाठी विविध पोस्टर्स आणि उपक्रम आमचं संविधान बांधिलकी आहे, पोस्टर सुद्धा बनवून आम्ही ते हे करत असतो. आणि संविधानाची प्रास्ताविक हे घराघरात पोचले पाहिजे म्हणून संविधानाची प्रास्ताविक सुद्धा आम्ही वितरित करत असतो. जनजागृती करता तुम्ही, चांगल्याच प्रकारे जनजागृती हो, करता. म्हणजे आमच्या 15 वर्षापासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम आहे आणि आम्ही नागपूरमध्ये मागील 7 वर्षापासून सतत हे काम आमचं चालू आहे. 26 नोव्हेंबर संविधानाचा जन्मदिवस, संविधान स्वीकृती दिवस ज्याला आपण म्हणतो, तेव्हापासून तर 26 जानेवारीपर्यंत असं 2 महिने कुठलीही संघटन किंवा समिती किंवा शाखा असं आम्ही त्याचं प्रबोधन करताना पाहिलेलं नाही आहे. पण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 26 नोव्हेंबर संविधान स्वीकृती दिन ते 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा या दिवसापर्यंत आम्ही संविधानाचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात चालू असते आमच्या. वा वा वा, खूप सुंदर असे तुम्ही काम करता यार. तुमच्यासाठी टाळ्या वाजवा, यांच्यासाठी एकच नंबर. दादा, मला आणखी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. एवढं चांगलं नॉलेज आहे, अभ्यास वगैरे, संविधानाचं महत्त्व सर सांगा बरं आपल्यासाठी काय? संविधानाचा आम्ही त्याच्यासाठी एक पोस्टर बनवलेला आहे आणि पॉम्पलेट पण बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये संविधानाची जे मूल्य आहे, नाही तुम्ही सांगा. हा. ते तर बनवलं पॉम्पलेट, तुम्ही चांगली जागृती करून घेता. हा. आता दर्शक आहेत आपले पाहून राहिले, हा. महत्त्व सांगा. संविधानाचे महत्त्व. संविधान म्हणजेच
सर्वांना माहीत आहे की त्याच्यानुसार भारताचा पूर्ण कारभार चालतो. संविधान नसतं तर कारभार पूर्वीच्या राजे रजवाड्यासारखं चाललं असतं. संविधानाने आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत, साऱ्या गोष्टी त्याच्यात नमूद केलेल्या आहेत, त्यानुसार भारतीय संविधानानुसार आपण आपल्याला दैनंदिन जीवनापासून साऱ्या गोष्टी त्या करत असतो. संविधान दिवसाच्या निमित्ताने मला तरी म्हणजे असं वाटतं की संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं संविधान लिहिलं की त्याला 2 वर्ष 18 महिने 17 दिवस लागले. 2 वर्ष 11 महिने हा. 18 दिवस. हां हां तर एवढा म्हणजे त्यांनी रात्रंदिवस जागून या देशाचं संविधान लिहिलं, तर त्या संविधानाचं काटेकोरपणे पालन व्हायला पाहिजे. आणि त्यांनी म्हणजे एवढा म्हणजे अभ्यास करून त्यांनी या सगळ्या म्हणजे एक देशाला आपल्याला म्हणजे चांगली दिशा दाखवलेली आहे. तर त्यांच्या पावलावर पावलं टाकून प्रत्येक म्हणजे आजच्या नागरिकांनी किंवा युवा पिढीनी म्हणजे अभ्यासाला म्हणजे प्रायव्हेट म्हणजे पर्सनल म्हणजे पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. आणि काही का असे ना ते 18 तास अभ्यास करायचे. तर आपण नाही 18 तास करू शकलो तर नियमित आपलं जीवन कसं सफल करता येईल या उद्देशाने म्हणजे त्या पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. आपण आज आम्ही नागपूर येथे संविधान चौकात राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीतर्फे आज आम्ही पुष्पमाला अर्पण करून बाबासाहेबांना असा साजरा करत असतो. आज संविधान दिवस म्हणजे एक खूप मोठा एक आपला सण मानला जातो. आज देशाला संविधान मिळाले. बाबासाहेबांनी स्वतःच खुणाचं पाणी करून त्या संविधानाला लिहून देशाला एक खूप मोठी घटना दिली. त्यामुळे आज आपला देश चालत आहे. माझ्यातर्फे एक म्हणणं आहे की संविधानाला कोणीही छेडछाड न करता या संविधानाचं मान ठेवावे आणि संविधान दिवस साजरा करावे आणि त्याच्यावरती देशाने चाललं पाहिजे. कोणीही असो त्यावरती निर्भर करून त्याला घटनेला सामोर जी घटना आहे त्या घटनेला सामोर नेऊन आपल्या देशाचं रक्षण त्या संविधानामुळे आहे. त्याचप्रमाणे सगळ्यांना अशी विनंती आहे की या घटनेला अजून साजरा ठेवून हा दिवस साजरा करून मोठा करून याला बाबासाहेबांच्या नावाने याला चांगला साजरा करून दिवस याला नेहमीही ह्या घटनेला म्हणजे देशाची गरज आहे. तर हे राहिलं पाहिजे हेच म्हणणं आहे. मी केशव सदाशिव मेश्राम, राहणार गोदनी, राष्ट्रीय बहुजन किसान यांचे प्रदेश सचिव. संविधान हे अशी चीज दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. याच्यात ना जाती धर्म ना मतभेद काही न करता सर्वांसाठी कसं जीवन सहजरित्या जगता येईल याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान तयार केलं. त्या संविधानासाठी त्यांनी जे अतोनात प्रयत्न केले. आज जे OBC SC ST हे एकाच जातीच्या इतक्याच लोकांना न देता सर्व देशातील सर्व जगातील लोकांना कसं सहजरित्या जगता येईल या पद्धतीचं संविधान बनवून त्यांनी जगाला जे दिलेला चांगला मोलाचा संदेश आहे हा आपण फक्त मोजक्या लोकांनी न साजरा करता साऱ्या भारत देशात हा त्योहार साजरा झाला पाहिजे असं माझं सर्वांना विनंती आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द बोलतो. आम्ही महिला मंडळ, आमचा ओजस्वी महिला मंडळ आहे. बौद्ध संस्था महिला बहुउद्देशीय संस्था. चला, धन्यवाद. ताई, आता तुम्ही कुठे आलेले आहेत? आम्ही आता रिझर्व्ह बँक ह्या संविधान चौक कशासाठी? कशासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी एवढी आपला बाबासाहेबांची भेट घ्यासाठी आलो आम्ही. तर आज काय कोणता दिवस आहे आज? संविधान दिवस आहे. मला एवढं सांगा, आपण का साजरा करतो संविधान दिवस? बाबासाहेबांना आपल्याला सर्वच दिलं आहे. हक्क दिलं, सर्वच दिलं, अधिकार दिले आहेत. 22 प्रतिज्ञामध्ये आपल्याला सर्वांचं स्वाभिमानानं वागा हे सांगितलं आहे. म्हणून आपण बाबासाहेबाची वर्षातून 1-2दा आलं पाहिजे संविधान चौकात. बाबासाहेबांना भेट दिली पाहिजे. बाबासाहेबाचा आशीर्वाद घेऊन घरी गेलं पाहिजे. बाबासाहेबाच्या इच्छेनं आमचं सर्वच चांगलं व्हायला पाहिजे ना. आता येणारी पिढी पण चांगली व्हायला पाहिजे. खूप चांगले विचार. ताई, मला एक प्रश्न असा की हा आपल्यासाठी सणच आहे, तर तुम्ही हा सण कसा साजरा करता? आम्ही फुलाहारानं बाबासाहेबाची पूजा करतो.
त्यांच्या चरणाले आम्ही फुलं वाहतो हां त्यांच्या स्वाभिमानानं आम्ही वागण्याची प्रयत्न करतो बाबा त्यांच्या विचारानं आणि आमचं चांगलं व्हावं आमचे पोरं बारं या मार्गानं लागाव आणि चांगले विचार घेऊन सामोरची आपलं जीवन व्यतीत करावं. सप्रेम जय भीम. मी नागार्जुन कॉलनीमधून ओजस्वी महिला बहुद्देशीय संस्थेतर्फे आलेली आहे. माझं महिला मंडळ पूर्ण आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे संविधान दिवस, पूजनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज संविधान पूर्ण करून आपल्या देशाला जो संविधान दिलं आहे त्याच्याबद्दल फार मोठं महत्त्व आहे. आणि त्याच्यानंतरही आपले काही लोक जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत पूर्ण देशभर आपलं संविधानाचा फार मोठा जो गोंधळ होत आहे इथे त्याला सगळे त्रासदायक करत आहेत अनुयायी. त्याच्याबद्दल ते सगळे पुढाकार घेऊन समोर येत आहेत. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्रित होऊन आपल्या बाबासाहेबांसाठी आणि आपल्या सर्व देशासाठी लढलं पाहिजे आणि पुढाकार घेतलं पाहिजे. बाकी सगळे एकत्रित येऊन आम्ही बाबासाहेबांना माल्यार्पण करूया आणि बस. धन्यवाद. संविधान दिवसाच्या सर्व बांधवांना मी शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वल्लभभाई पटेल किंवा पंडित जवाहरलाल नेहरू या सर्व लोकांना प्रश्न पडला की या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश चालवण्यासाठी आपल्याला कुठेतरी एक संविधान असायला पाहिजे जेणेकरून कायदेमंडळ असो, विधिमंडळ असो, न्यायपालिका असो किंवा मग मूलभूत प्रश्न असो, मूलभूत हक्क असो याचं एक आलेख लिहिल्या गेला पाहिजे यासाठी त्यांना प्रश्न पडला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे जेनिंग यांना त्यांनी संविधान लिहिण्यासाठी पंडित नेहरूंनी त्यांना म्हटलं. पण पंडित नेहरूंनी म्हटल्यानंतर जेनिंग यांनी त्यांना सांगितलं की भारतामध्ये असे 3 बॅरिस्टर आहेत की त्या बॅरिस्टरनी हे संविधान लिहावं. मग त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर होते, बॅरिस्टर सप्रू होते. तर बॅरिस्टर सप्रूंनी नकार दिला, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे ही सुवर्ण संधी चालून आली आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949ला हा जो भारतीय जे संविधान आहे ते भारतीय संविधान राष्ट्राला अर्पण केले आणि मग अर्पण केल्यानंतर तब्बल 1 वर्षानंतर म्हणा 26 जानेवारी 1949ला हे संविधान लागू झालं. त्यामागचा हेतू बाबासाहेब आंबेडकरांचा हा होता की या देशामध्ये विविध जातीची लोक आहेत, धर्माची लोक आहेत, पंथाची लोक आहेत, वर्णाची लोक आहेत, जिथे विविध भाषा बोलल्या जातात अशा माणसांना एका सूत्रात बांधण्यासाठी भारतीय संविधान लिहिलं. त्यामागचा मुख्य कारण म्हणजे बाबासाहेबाला या देशामध्ये लोकशाही निर्माण करायची. कारण बाबासाहेबांना हे माहीत होतं की जर लोकशाही निर्माण झाली तर या देशातली भांडवली व्यवस्था संपुष्टात येईल, या देशातली जमीनदारी व्यवस्था संपुष्टात येईल, या देशामध्ये जो वंचित घटक आहे तो घटक या देशामध्ये हजारो वर्षापासून पिढ्याने पिढ्या दडपला जातो, त्याचे हक्क, त्याचे मूलभूत हक्क दडपले जातात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये असं संविधान तयार केलं की समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यावर आधारित लोकशाही निर्माण करून त्यांचे मूलभूत अधिकार इतके जबरदस्त बाबासाहेबांनी संविधानामध्ये मांडले की या देशामध्ये जमीनदार असो, भांडवलदार असो, या देशामध्ये हुकुमशाह असो, या सर्व जी माणसं आहेत जी व्यवस्थेला गिळंकृत करतात अशा माणसांना हद्दपार करून या देशामधला जो सर्वसामान्य माणूस आहे या माणसाला जगता यावं, स्वाभिमानानं जगता यावं यासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि सर्वांच्या हक्काचा हा जाहीरनामा बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिला. आणि या दिवशी आपण खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालो. या दिवशी आपल्याला सामाजिक हक्क मिळाले, सांस्कृतिक हक्क मिळाले, या दिवशी आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य मिळालं, या दिवशी आपल्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळालं. आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे खऱ्या अर्थानं
आज आपण अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जाहीर करण्यासाठी हा 26 नोव्हेंबर 1949चा हा दिवस आपण साजरा करतो. कारण आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं, आपल्याला या देशामध्ये कनिष्ठ किंवा उच्च या प्रक्रियेतून मुक्तता मिळाली आणि शैक्षणिक आरक्षण मिळालं, शैक्षणिक हक्क मिळाले. या हक्क मिळाल्यामुळे आपल्याला असं वाटते की आजच्या दिवशी आपण मुक्त झालो, म्हणून आपण हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत. धन्यवाद. काय करता सर तुम्ही या दिवशी, कसा साजरा करता आपण संविधान दिवस? संविधान दिवस साजरा करत असताना माझा जो प्रश्न आहे, नेहमी प्रश्न असतो की साजरा करत असताना नुसतं प्रास्ताविक वाचल्याने भारत देशामध्ये संविधान दिवस साजरा होत नाही. म्हणजे भारत सरकार काय करते की सर्वांना सांगितलं, सामाजिक न्याय जे विभाग आहे त्यांनी सांगितलं की सर्वांनी या दिवशी प्रास्ताविक वाचलं पाहिजे, शाळांमध्ये वाचलं पाहिजे. प्रास्ताविक वाचल्याने बदल होत नसते. या देशातली जी राज्य व्यवस्था आहे ती फक्त प्रास्ताविक वाचते, पण इथली जी राज्य संस्था आहे, जी संविधानातली मूल्ये असतात, ती मूल्ये दिवसेंदिवस जर पायदळी तुडवत असेल आणि प्रास्ताविक वाचन जर एकच दिवशी करत असेल तर संविधानाचा जागर होऊ शकत नाही, संविधानाविषयी लोकांमध्ये जागृती होऊ शकत नाही, त्यांच्या अधिकाराविषयी जागृती होत नाही. आम्ही यासाठी अशा पद्धतीनं साजरा करतो की या संविधानाला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन संविधानाची जी मूल्य आहेत, संविधानाचे जे अधिकार आहेत, त्यांच्यामधली जी निर्णायक क्षमता आहे, कायदे मंडळातले जे काही किंवा न्याय व्यवस्थेतले जे काही मूलभूत अधिकार आहे, हे अधिकार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं एक समूह संविधान दिन साजरा करतो आणि या देशातला 98% लोक संविधान दिन साजरा करत नाही. आमची अशी इच्छा आहे की या देशातल्या 100% लोकांनी या दिवशी संविधानाचा उत्सव साजरा केला पाहिजे, संविधानाची मूल्य समजून घेतली पाहिजे आणि हे आंबेडकरांचं संविधान न म्हणता प्रत्येकाने आमचं संविधान म्हणायला पाहिजे. हा संदेश आज आपण या लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत की बाबासाहेबांनी वी जो शब्द वापरला, आम्ही जो शब्द वापरला, प्रत्येकानं वाटलं पाहिजे की आमचं संविधान आहे. असा प्रचार आणि प्रसार ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो 26 नोव्हेंबर अर्पण जो दिवस आहे, या दिवसाचं महत्त्व लोकांना कळेल आणि बाबासाहेबाचं जे संविधान आहे हे लोकांना खऱ्या अर्थानं आमच्यासाठी काहीतरी बाबासाहेबांनी केलं, देशासाठी केलं. जर हे संविधानाची मूल्य जर आपण जपली नाही, त्याला जर मूल्याला वाचवलं नाही, तर हा देश म्हणून उभा राहू शकतो, पण जगाच्या पटलावर राष्ट्र म्हणून कधीच उभा राहू शकत नाही. आणि राष्ट्र म्हणून जर या जगाला, भारताला जर उभं राहायचं असेल तर संविधानाची मूल्ये ही जपली पाहिजे. आज 12 तास जे वर्किंग होते, जो लेबर क्लास होता, आज त्याला फक्त 8 तास आणि एक सुट्टीचा जो अधिकार आहे फक्त ह्या संविधानाच्या कारणाने मिळालेला आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अति महत्त्वाची म्हणजे ही सांगू शकतो मी तुम्हाला की ह्या संविधानाला लोकांनी जे बनवून ठेवलेलं आहे फक्त एक सामाजिक आणि एक धार्मिक याला हे बनवून ठेवलेलं आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि याला कुठंतरी लोकांनी आज ह्या गोष्टीला जेव्हापर्यंत संविधानाचं पठण करतील नाही, संविधानाचं पठण केव्हा करतील की जेव्हा यांचे क्लासेस अटेंड करतील, जिथं संविधानाचे क्लासेस होत आहेत ते जेव्हापर्यंत करतील नाही तेव्हापर्यंत संविधान काय हे लोकांना समजणार नाही आहे. म्हणून संविधानाची इनिशियली मी वारंवार बोलतो की लोकांना 12पासनं तर कमीत कमी 30पर्यंत लोकांनी वाचवणे गरजेचं आहे. आणि त्यामध्ये आम्ही एक होतो अत दीप भव, मी याला पूर्ण ओळखतो, अत दीप विहरत अत सरना. आम्ही स्वतः तर वाचवायचे, आम्ही तर प्रकाशित व्हायचेच, पण आमच्या सोबत आम्ही पूर्ण जगाला, आम्ही जेवढ्या जास्त लोकांना आम्ही त्याचं जे वाचन देऊ शकतो ते द्यायला आम्हाला हवं आहे. आमच्या सोबत 4 आणखी लोकांना त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणं, संविधानाबद्दल मार्गदर्शन करता तुमचं जे म्हणणं आहे की आपल्या सोबत सगळ्यांना आपण ऊर्जावान करायला, संविधान पठण करायला हवं आहे. तसंच माझंही तेच म्हणणं आहे की सगळ्यांना मार्गदर्शन तुम्ही तेच म्हणायचं आहे ना. हो, बरोबर. आम्ही जेव्हापर्यंत त्यांना बघा, मार्गदर्शन असं आहे की संविधान एक अशी वस्तू आहे की संविधानाचं पठण आम्ही आता 26 नोव्हेंबरपासून आता आम्ही आज हे केलेलं आहे. तर आमचं दर रविवारी आम्ही एक विहारात आम्ही याला क्लासेस सुरू केलेले आहेत आता.
ह्या क्लासेसमध्ये आम्ही लोकांना संविधान शिकवतो आता आम्ही, आणि यामध्ये आम्ही लोकांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. त्यावरतून त्याला जे संविधानाला जे छानपैकी पठण करत आहेत आम्ही त्यांना स्कॉलरशिप पण देतो आहे आम्ही त्यांना. तर संविधानाबद्दल आता तुमची तर भरपूरच माहिती आहे, चांगलाच अभ्यास आहे त्याच्यात, पण असा अभ्यास किती प्रतिशत लोकांना पूर्ण भारतवर्षात? बघा, हा प्रश्न एक असा आहे की तुम्ही किती पर्सेंट लोकाला आहे. तर मला तरी असं वाटतोय की संविधानाचा जो पठण आहे, मला नाही वाटत की 1% वरती जास्त लोकांनी केलेलं आहे. कारण की जेव्हापर्यंत लोक संविधानाचं पठण असतं, तर आज आमच्या जो संविधानासोबत खेळ होत आहे ती नको व्हायला पाहिजे. आज संविधानाचं पठण जो आहे बिलकुल नाहीचं प्रमाणात आहे, आणि यापरती जास्तीत जास्त लोकांनी याला पठण म्हणजे करून विहाराच्या मार्फत म्हणा किंवा तुमच्या लायब्ररीच्या थ्रू बोला, तर प्रत्येक जागी हे व्हायला पाहिजे. तर कधी कधी असं आढळते, कधी आपण बघतो तर ही गोष्ट खरी आहे का विचारायची आहे, ती म्हणजे जय भीम समाज, आपला बुद्ध समाज, हा संविधान त्यांचाच आहे का? नाही नाही नाही, मी आता म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्यांचेच आहेत का? मी आताच बोललोय की बाबासाहेब हे पर्टिक्युलरली एका समाजाचे नाही आहेत. बाबासाहेबांनी फक्त आणि फक्त अंधाराला सोडून, अंधारमय जीवनाला सोडून एक उजळ्याकडे आम्हाला सर्वांना घेऊन गेलेले आहेत. तर आम्हालाच नाही तर पूर्ण जगाला, त्यामध्ये मी फक्त म्हणजे एक SC ST OBCलाच नाही तर मी त्यामध्ये बामणाला पण मानतोय. कारण की बामणाच्या पण स्त्रियांना बाहेर निघायची नव्हती, बामणाच्या पण स्त्रियांना नव्हते. त्यांच्या मते तर ते सर्वांसाठीच आहे, हा, पण असं आपल्या भारत देशात नाही 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 नाही, मी वारंवार सांगतोय की हा भारतरत्न जो मिळालेला आहे बाबासाहेबांना, भारतरत्न, तर ते अधिकार जे आहेत ते विश्वरत्नाचे हे आहेत. त्यांना तर वर्ल्ड म्हणजे त्यांना जो आहे ते नोबल ऑफ जे नॉलेज म्हणतात, त्यांना का बरं म्हणतात, नॉलेज ऑफ सिम्बॉल का बरं म्हणतात? आज याकरता म्हणतात की ते विश्वासी आहेत. ते फक्त भारताचेच नाही आहेत, तर अख्खे विश्वासी आहेत. आणि विश्व इथंच नाही तर तुम्हाला बहुतेक माहिती असेल तर बाबासाहेबांनी ब्रिटनमध्ये सुद्धा त्यांच्या पण इकॉनॉमिकल करता त्यांनी एक बुक तिथं पण लिहून दिलेली आहे, जे तिथंच त्यांच्या इकॉनॉमिकल प्रॉब्लेमला सॉल्व्ह करतोय. म्हणजे बाबासाहेब हे चुकीचं आहे पूर्णपणे की फक्त एका समाजाचे आहेत. बाबासाहेबांनी कधीच एका समाज, त्यांनी जेवढेही इकडे आढळून काय आहे त्याचं? बाबासाहेबांनी जेवढे अंडर डेव्हलप लोक आहेत की जे अंधकार जीवन जित आहेत, त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी जे कार्य केलेले आहे ते त्यांना तिथून बाहेर निघण्यासाठी केलेलं आहे. आणि त्यांचा जो चक्र आहे, त्यांनी जो चक्र दिलेला आहे, आज त्या चक्राला फिरवायचं काम आमचं आहे. आणि जेव्हापर्यंत आम्ही त्या चक्राला फिरवणार नाही, आणि आमच्यासोबत 4 लोक आणखी फिरवणार नाही, तेव्हापर्यंत आम्हाला असं वाटतं की आम्हाला ते चक्र फिरवत राहायचे आम्ही प्रयत्न करत राहायला पाहिजे. यह संविधानिक भारत नहीं था. 1950 26 जनवरी और उसके पहले 26 नवंबर जो टूल बन गया 26 नवंबर को हथौड़ी बन गई. अब इसको इस्तेमाल करने के लिए डिक्लेरेशन है 2 महीने के बाद. लेकिन ये 26 जनवरी तक या 26 नवंबर तक इस देश में जो है ये धर्मशास्त्र का जो है वो राज चल रहा था. यहाँ पर विभाजन था, और विभाजन रहने की वजह से यहाँ पर शक आ रहे हैं, हून आए, डच आए, पुर्तगीज आए. अगर मान लो 26 नवंबर 26 जनवरी का संविधान का दिन अगर नहीं होता ना, तो शायद और भी कोई इस देश के ऊपर जो है वो आक्रमण करता. तो ये संविधानिक जो भारत है, मतलब कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से इस देश को चलना चाहिए. यह जो सेटलमेंट है ये 26 नवंबर को हुआ, और फिर उसके 2 महीने के बाद जो, क्योंकि लाहौर अधिवेशन और उस जमाने में जो कांग्रेस में जो चलता था, भारत छोड़ो कंप्लीटली एक डोमिनियन स्टेटस का जो एक सिस्टम था कि जो पार्शली जो उनका जो स्टेटस देना, मतलब पार्शली स्वतंत्रता देना, यह जो सब बातें चल रही थी. तो 1929-1930 में फिर जो है जहाँ पर भगत सिंह वगैरह जो है ये कंप्लीट इंडिपेंडेंस बोल रहे थे. और कंप्लीट इंडिपेंडेंस की जो बात है ये 26 जनवरी को उस जमाने में होने की वजह से फिर वो 26 जनवरी आई. अदरवाइज कॉन्स्टिट्यूशन असेंबली डिबेट्स में जो है चर्चा चल रही थी कि जो संविधान जो दिन है, ये जो संविधान पूरा का पूरा लागू होना चाहिए. ये 15 अगस्त को, भले 1 साल लेट करो या 1 साल पहले कर लो, उनको बहुत ज़्यादा गाई हो गई थी. और बाद में फिर यह भी चल रहा था कि फिर हमारे भारत के लोग जो है यह एस्ट्रोलॉजी, ज्योतिषी शास्त्र, अंधश्रद्धा वगैरह इतनी मानते हैं कि बाद में यहाँ के जो शास्त्री है, कुंडली देखने वाले जो लोग हैं, भविष्य वगैरह, तो उनको भी पूछ रहे हैं कि 26 जनवरी जो दिन है ये शुभ रहेगा क्या. मतलब वो जो संविधान जो पैदा हो रहा है, मतलब जो बच्चा पैदा होता है और जो शादी वगैरह करते हैं, तो उनके लिए कुंडली जो है मांगलिक, ये जो सारी बातें है वो संविधान के ऊपर भी लगाई है. और बोले 26 जनवरी जो है साला, तो ये शुभ दिन रहेगा क्या. तो फिर उसमें भी अगर आप केयरफुली अगर देखेंगे कॉन्स्टिट्यूशन असेंबली डिबेट्स में ये नमूद है. ये फिर आधा जो है शुभ दिन है और आधा अशुभ दिन है. ऐसा क्यों? भारत के जो
क्या बोलेंगे, ये शास्त्री, ये जन्म कुंडली वाले भारत के लोग जो अंधश्रद्धा मानने वाले लोग जो है, उनकी दिमागी जो है वो सारा का सारा गड़बड़ रहने की वजह से आपने जो बोला ना ऐसा क्यों, तो ऐसा इसीलिए, अरे भैया ये लोग जो है ना आधे घंटे में गणपति को दूध पिलाते हैं। आपने ऐसा क्यों जो पूछा उसके बारे में बता रहा हूँ मैं। कोई देशों ने क्या गणपति को, क्या अमेरिकन लोगों ने दूध पिलाया क्या उनके यहाँ पर भगवान नहीं है? ऑस्ट्रेलिया में भगवान नहीं है ना यार? लेकिन वो दूध भी नहीं पिलाते किसी को, पानी भी नहीं पिलाते यार, मटन चिकन बिरयानी भी नहीं खिलाते कोई अपने भगवानों को। ये खाली जो है इंडिया में जो है वो गणपति को दूध पिलाया। अगर इनका बस चलता, अगर अम्बेडकर लोग अगर नहीं होते ना, तो अभी तक इन्होंने गणपति को साला बिरयानी भी खिला दिया रहता और मोदक भी खिला दिया रहता। तो ये सारा का सारा जो है ये, अगर और कुछ बोलना है तो बोलता हूँ मैं, कोई प्रॉब्लम नहीं। तो याकरता आपण संविधान दिवस साजरा करतो। यस, संविधान दिन जो है हमने मनाने का जो कारण है, तो इसी दिन को जो है ये हमारा टूल बना। इसके पहले जो है ये टूल इस तरीके के नहीं था। धर्मशास्त्रों के हिसाब से यहाँ पर कायदे चलते थे। सारे जो कायदे थे मनुस्मृति के हिसाब से, ब्राह्मणी जो साहित्य जो है, रामायण महाभारत पुराण जो है, इसके वजह से ये सारा का सारा चलता था। और सारा का सारा उल्टा पुल्टा था। मतलब सती है, धर्मशास्त्र की वजह से लॉ है ना, लॉ है, लेकिन सती का है। बाल विवाह है, लॉ है, वो है। एजुकेशन नहीं देना, लॉ है। लेबर की प्रॉब्लम है, ब्राह्मणी शिक्षा लेगा है, बाकी लोग शिक्षा नहीं लेंगे, लॉ है। लेकिन ये सारे जो लॉ है ये गड़बड़ सड़बड़ थे, और इसीलिए हमने मनाना चाहिए कि अब सारी की सारी जो गड़बड़ सड़बड़ जो है, एक संविधान जो बाबा साहब ने सेटलमेंट करने की वजह से हो गया। मतलब बाबा साहब का फिर से एक स्टेटमेंट मैं बता देता हूँ आपको, मतलब 2 स्टेटमेंट बता देता हूँ कि संविधान कितना भी अच्छा, लोग बुरे। आप आज जो इंडिया में जो सारा का सारा जो गड़बड़ चल रहा है, तो बाबा साहब बोलते संविधान कितना भी अच्छा, अगर लोग बुरे हैं तो अच्छे संविधान में को की भी जो है वो धज्जियां उड़ा देगा। मतलब एक व्हीकल का अगर आप उदाहरण लेंगे, एक वल्वो जो गाड़ी है, अगर कोई अनाड़ी है तो वल्वो गाड़ी को ठोक देगा। लेकिन कोई अगर एक्सपर्ट है तो एक खटारी 50-100 साल पहले की जो खटारी गाड़ी है ना, उसको भी अच्छे से चला लेगा। ये नाचना है आंगन टेढ़ा वाला कार्यक्रम है, ठीक है। मैंने लास्ट टाइम भी ऐसा बोला था, साला संविधान हमने बनाया, हमें संविधान की ज़्यादा गरज है, और संविधान करता हमीश लोग हैं। और हमारी संविधान के में रहते हुए हमारी बिल्ली हमसे म्याऊं ऐसा वगैरह, तुम्हारी माँ की वगैरह, ऐसे मैंने कुछ बातें बोली थी। तो इस तरीके से ऐसी सारी जो बातें इस संविधान के बारे में ये लोग करते हैं। एक स्टेटमेंट जो आपको मैंने बताया कि संविधान अच्छा लोग बुरे, अगर संविधान अगर बुरा है और अगर लोग अच्छे, मतलब गाड़ी कितनी भी खटारी है, ड्राइवर अच्छा है, तो बुरे संविधान को भी जो है उसमें से वो उस संविधान को अच्छा साबित कर सकता है। आप देखेंगे कौन से अच्छे संविधान होते हैं। 10 कैपिटल या मार्क्स का जो मैनिफेस्टो है, या रामायण हो, महाभारत हो, पुराण हो, उनमें उनकी पूरी श्रद्धा है। आप कोई अंधश्रद्धा अगर उसमें बता दोगे यार ये गड़बड़ है, वो बराबर नहीं है, ये विज्ञानिष्ठ नहीं है, बोलेंगे आपको इसका अर्थ नहीं समझ में आ रहा। एक कुरान के बारे में एक मुसलमान को अगर बता देंगे, लेकिन उसकी श्रद्धा है उस संविधान में। पूरे दुनिया के लोग संविधान पर चलते हैं, अपना वो धर्मशास्त्र का संविधान है, मतलब बाइबल के बारे में या गुरु ग्रंथ साहिब के बारे में। तो इस श्रद्धा के चलते, मतलब उसके संविधान में उनकी जो श्रद्धा है जिसके चलते, उसमें से वो लोग प्रचार कर लेते हैं। लेकिन जब ऑन द अदर हैंड हम लोग जब देखते हैं कि जो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया है, इसके बारे में बाबा साहब जो बोलते हैं कि ये संविधान अच्छा है, शांति के समय में और युद्ध काल के समय में ये आपको बहुत बेनिफिशियल रहेगा। और आप देखेंगे इसके पहले टोटली इमरजेंसी थी, जो लॉकडाउन का जो पीरियड था, इस टाइम में संविधान वर्क कर रहा था। ये जो संविधान जो है प्रॉब्लम हुआ, ये हुआ, वो हुआ, सब हुआ, ये तो इंसान के जो लोग हैं ये सारे गड़बड़ थे, जिसकी वजह से उस संविधान को अच्छे से उन्होंने इम्प्लीमेंट नहीं किया। तो बाबा साहब का और एक स्टेटमेंट बताता हूँ मैं। बाबा साहब बोलते हैं, मतलब इस देश में जो आपने जो सवाल पूछा उसका जवाब दे रहा हूँ मैं, कि संविधान हमने क्यों मनाना चाहिए। तो यहाँ पर जो हमारे देश में ये 4 वर्ण है, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, और ये जो ब्राह्मण क्षत्रिय जो वैश्य शूद्र जिन लोगों ने निर्माण किया, अननेचुरल इंस्टीट्यूशन निर्माण किया, बाबा साहब कहते, तो इन ब्राह्मणों ने फिर ये जो बुद्धिमान जो लोग हैं, तो इन्होंने संविधान वगैरह निर्माण करना चाहिए था। अरे बुद्धिमान आप लोग हैं तो आप ही बना सकते हो ना। लेकिन बाबा साहब कहते हैं कि व्हेन दे नीड द रामायणा दे सेंड फॉर वाल्मीकि हु वाज द अनटचेबल। बाबा साहब का स्टेटमेंट है। आप बाबा साहब के संपूर्ण साहित्य में अगर देखोगे तो आपको मिलेगा नहीं, लेकिन नेहरू का जो एक पर्सनल असिस्टेंट था, उसकी जो बुक है, उस बुक में ये सब जो साहित्य वही आया है, बैन है उस बुक के ऊपर, मेरे घर में मिल जाएगा ये स्टेटमेंट। तो बाबा साहब उसमें ये कहते हैं इंटरव्यू देते वक्त
कि when they need, मतलब when Brahmins need the Ramayana, they send for Valmiki, who was the untouchable. And when they need the Mahabharata, they send for Vyas, who was untouchable. And when they need the Constitution of India, they send for me, who is now a untouchable. तो इस तरीके से ब्राह्मणी साहित्य संस्कृति के वजह से यहाँ का जो देश है ये पूरा हैरान परेशान था। कोई भी आए, अरे मुझे बताओ आप लोग जो है हारते किससे हो? आप सैनिकों से हारे, 2-5 सैनिकों से हारे तो समझ में आते, साला व्यापारी से हारते, शर्म आनी चाहिए। तुम्हारे बाप का देश था ये लोग, कि साला तुम लोग हार जाते हो, बार बार सारे देश को गुलाम बना के रख देते हो। क्यों हारते हो? तो तुमने जाति पाति का जो ऐसे जो निर्माण कर दिया, तुमने डिवीजन ऐसे निर्माण किया कि ब्राह्मण खाली पढ़ेगा पढ़ाएगा, वैश्य खाली व्यापार करेगा, और शूद्र जो है ना तो वो कुछ कर सकता है ना कुछ। इसलिए अगर मान लो किसी में अगर अवेयरनेस अगर है, वो क्षत्रिय कोई भी आ रहा, अरे व्यापार करने के लिए आ रहा, वो लोटा लेके आने के बाद जो है आपको गुलाम रहे, तो साला थू है तुम्हारे, शर्म मतलब डूब के मर जाना चाहिए कि साला तुमने 150 साल वो और 600 साल मुस्लिमों का, उधर डच है, उधर पोर्तुगीज है, उधर खून है। कोई भी आए और कोई भी बजाए। 47 में जब कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया का जब सेटलमेंट हो रहा था 47, उस टाइम तक जो है अंडमान निकोबार तक जो है जापान की सेना जो आ गई थी, और 1965 में यहाँ का गोवा जो है पोर्तुगीजों ने खाली किया। मतलब जो पुलिस एक्शन जो है 48 में बाबा साहब ने बताने की वजह से निजाम का जो हैदराबाद है वहाँ से सेटलमेंट हुआ। ये सब जो है बाबा साहब करे थे। 1930, 1931, 1932 इस टाइम में बाबा साहब ने राउंड टेबल कॉन्फ्रेंस इंग्लैंड में ब्रिटिशर्स लोगों के सामने जितने भी देश के जो राजा लोग थे, मतलब 562 राजा लोगों को खनकाया कि भैया आप पूरा जो है एक यूनाइटेड जो इंडिया है उसके हिस्से में उसका हिस्सा आपको बनना पड़ेगा। तो 1930, 1930 और 1932 बाबा साहब ने बोले कि आज ये लोग जो मुझे कहते हैं कि यह देश द्रोही है, लेकिन राउंड टेबल कॉन्फ्रेंस के में काम करने की वजह से यहाँ का जो हिंदू है मुझे देवता जैसा मानेगा। बाबा साहब ने उस टाइम में कहा था। हे सगळं आहे सर, पण माझा एक प्रश्न तुम्हाला, संविधान कोणाचा? हाँ, संविधान कोणाचा शॉर्ट में अगर उत्तर दूं मैं, यह वी द पीपल ऑफ इंडिया यहाँ से स्टार्ट होता है। अगर मैं पूछता हूँ आपने पूछने से अच्छा कि ये संविधान किसने बनाया, तो आप बोलते हैं बाबा साहब ने बनाया। अरे इन लोगों को तो मंजूरी नहीं बाबा साहब ने बनाया करके। लेकिन बाबा साहब के सामने जब आ रहा था कि यहाँ पर ये जो यूनिट है यह ग्रामीण होना चाहिए, यूनिट जो होना चाहिए भगवान होना चाहिए, इन द नेम ऑफ अल्लाह, इन द नेम ऑफ गॉड। आप अमेरिका का या उधर ये क्या नाम, ये पाकिस्तान का, बांग्लादेश का, और इधर का अगर आप संविधान देखिए जहाँ से प्रियम्बल स्टार्ट होता है तो इन द नेम ऑफ गॉड, इन द नेम ऑफ अल्लाह, यहाँ से स्टार्ट होता है। हमारा संविधान वहाँ से स्टार्ट नहीं होता, वी द पीपल से स्टार्ट होता है। मतलब वही मतलब हमने बनाया और हमने अपने आप को अर्पण किया। आपने जो सवाल पूछा किसने बनाया, किसका है, तो ये हमने बनाया, हमारा है। जिस तरीके से यस, जब हम अपना मकान बनाते हैं तो अपना मकान खुद बनाने के बाद हम अपना मकान नहीं ढाते, हम क्या करते हैं, अगर उद्घाटन करना है, वास्तु करना है, हम ही ने मकान बनाया, किसी और से वास्तु करा लेते हैं, लेकिन घुसते खुद ही में। इस तरह से अपने संविधान को हमने बनाने की वजह से अपने संविधान में खुद ही घुसो ना भैया। वी द पीपल से लेके आखिरी तक अगर आप देखेंगे तो वहाँ पर सिर्फ कॉमा है, डैश है, लेकिन फुल स्टॉप सबसे आखिरी में है। एक सिंगल स्टेटमेंट है बाबा साहब का, वो प्रियम्बल टोटल जो है, जो उसके पहले जो एम्स एंड ऑब्जेक्ट्स नेहरू ने डिजाइन किया था उसको फाइनलिटी में जो बाबा साहब ने उसको फाइनल किया। 1919 में बाबा साहब ने संविधान दिया था, 1927, 1928, 1930, 31, 32, 1935 गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट, 1947 गवर्नमेंट ऑफ इंडिया इंडिपेंडेंस एक्ट, और एक स्टेट्स माइनॉरिटी का 1947 मार्च महीने में दिया। एंड ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन बाबा साहब ने जो है फाइनल 21 फरवरी 1948, 6 महीने में संविधान बाबा साहब ने आपको दिया। 1919 से लेके तो यहाँ तक जो है बाबा साहब ने कई संविधान दिया, और संविधान के ऊपर भारत चल रहा था। इसकी हवा ब्रिटिशर्स को भी मालूम नहीं। मतलब मैंने एक बार बोलते बोलते ये बोल दिया था कि संविधान जो बनाया बाबा साहब ने एक बहुत फालतूगिरी का काम किया। वो इसलिए बोल रहा हूँ मैं, इसलिए मैंने बोला कि बाबा साहब जो है सारे दुनिया के जो संविधान बना सकने वाला इंसान को एक छोटा सा काम बना के बता दिया आपने। पण मुळात संविधान दिवस हा असा साजरा केला पाहिजे का? बाबासाहेबांना खरंच अपेक्षित होता का की म्हणजे असे दिवस साजरे करायला पाहिजे? आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। देशाला एक लोकशाही प्रधान संस्कृती देण्यासाठी बाबासाहेबांनी जो इतकी मेहनत केली,
आणि एक खूप सुंदर राज्यघटना दिलेली आहे. म्हणजे इतकी सुंदर मांडणी केलेली आहे. मी जेव्हा जेव्हा संविधान वाचतो ना, मला बाबासाहेबांच्या प्रखर बुद्धिमत्तेचं इतकं कौतुक करायचं, म्हणजे मी नतमस्तक होतो बाबासाहेबांच्या त्या पुढे. तर मी आज पाहतो आहे इथे, मला वाटतं मी सकाळी 9-9:30 पासून इथे आलो आहे. तर लोक फक्त येतात आणि जय जयकार निघतात आणि जय जयकार करून निघत आहेत, सांगत आहेत की आज संविधान दिवस आहे. पण या लोकांनी साधी घटना हातात तरी घेतली आहे का? राज्यघटना हातात घेतली आहे का? कितीक लोकांच्या घरी राज्यघटना आहे? कितीक लोकांनी ती वाचली आहे? राज्यघटना सोडा, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी, ही सुरुवात असलेली प्रास्ताविका किती लोकांना तोंडपाठ आहे, किंवा त्याचा अर्थ किती लोकांना? कारण त्या प्रत्येक शब्दामध्ये इतका विचार बाबासाहेबांनी टाकलेला आहे प्रास्ताविकेमध्ये. म्हणजे तुम्ही जर प्रास्ताविकाचाच अभ्यास करायचा म्हटला तर तुम्हाला खूप प्रचंड अशा वेळ द्यावा लागतो आणि समजायसाठी. आणि इतकी सुंदर प्रास्ताविका बनवलेली आहे. हे लोक येतात, फक्त हार टाकून चालले जातात. मी आज सकाळीपासून पाहतो, एकही संघटना ती प्रास्ताविका साधी वाचून पण घेत नाही आहेत. आम्ही 2010 पासून, मी युथ मुवमेंटचा अध्यक्ष आहे, 2010 पासून आम्ही म्हणजे संविधान प्रास्ताविका किंवा संविधान प्रचारासाठी आम्ही काम करतो आहोत. आणि त्यामार्फत नागपुरात म्हणजे 2010-2011 मध्ये नागपुरातल्या विविध शाळा, पोलीस स्टेशन आणि गव्हर्नमेंट ऑफिसेस वगैरे आहेत, तिथे आम्ही प्रास्ताविका दिल्या. आणि ज्याप्रमाणे संविधान फाउंडेशनने म्हणजे संविधान वाचनाचा कार्यक्रम सुरू करण्यात यावा हे सुरू केलं होतं, तसंच आम्ही पण ते म्हणजे हे काम सुरू केलं होतं. शासनाला विविध पत्रव्यवहार करणं. म्हणजे तुम्हाला सांगतो की हे संविधान चौकाचं हे नामांतराचं जे आहे त्याचं पहिलं लेटर पण युथ मुवमेंटनीच दिलं होतं, माझ्या साईंनीच होतं ते. आणि आम्ही संविधान फाउंडेशन सोबत काम करून आम्ही म्हणजे आता मला ते वर्ष एकदातले आठवत नाही, तो बोर्ड लावण्यासाठी आम्ही रात्री नाही का सिमेंट रेती गिट्ट आणली होती. आणि कसं तरी म्हणजे आमच्याकडे मिस्त्री नाही, मग त्याच्यामध्ये ते गिलावा झाला, मग त्याला अजून घट्ट करायचं, आपल्या हाताने करून घेतलं. आम्ही स्वतः केलेला आहे. म्हणजे तुम्ही जो बोर्ड बघता इथे संविधानाचा, संविधान स्क्वेअरचा, संविधान चौकाचा, तो आम्ही लावलेला आहे. तर मला काय वाटतं की नुसतं उदो करून आम्हाला हा दिवस साजरा करणे अपेक्षित नाही आहे. मला असं वाटतं की संविधान वाचणं हे जरुरी आहे. संविधान, बाबासाहेबांनी संविधानामध्ये काय तरतुदी केल्या आहेत, कसं संविधान बनवलेलं आहे हे समजून घेणं. पण तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की संविधान सहसा कळत नाही नाही का? म्हणजे तिथल्या कलमा आहेत ना, इतक्या क्लिष्ट भाषेमध्ये आहेत. तुम्ही इंग्लिशमध्ये वाचा, हिंदीमध्ये वाचा, मराठीमध्ये वाचा, मी तिन्ही याच्यामध्ये भाषेत वाचा तुम्ही, ते खूपच क्लिष्ट वाटते. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागते की काही पुस्तकावर रेफर करावं लागतात. म्हणजे मी कधीतरी UPSCचा ॲस्परंट होतो, तर आम्ही लक्ष्मीकांतची पुस्तक यूज करायचो. म्हणजे संविधान समजायसाठी 3-4 पुस्तकं वेगळ्या वाचावं लागतं. तर लिटरली एक संविधान घेऊन बसायचं इकडे आणि 3-4 पुस्तकं रेफरन्समध्ये घेऊन बसायचं ना. आम्ही तो एक बाबासाहेबांचा तो पॅरेग्राफ तो का दिला असेल, कोणत्या संदर्भात दिला असेल, कसा दिला असेल, हे करता म्हणजे याच्यासाठी 3-4 पुस्तकं वाचणं, असा करून आम्ही अभ्यास केला. तर हे सगळ्यांना जमणार नाही आहे, पण ॲटलिस्ट संविधानाची प्रत आमच्या घरी असावी, आमच्या घरी संविधानाचं प्रास्ताविक आमच्या घरी लागलेलं असावं, जेणेकरून येता जाता आम्हाला ते दिसलं पाहिजे. आणि पाठ असलं पाहिजे, पाठ असलं तर वेल अँड गुड, पण एकदा तरी ना संविधानाची प्रास्ताविका तरी समजून घेतली पाहिजे. दुसरं असं मला वाटतं की ज्या प्रकारे आमचं सामाजिक धार्मिक कार्यक्रम आम्ही त्रिशरण पंचशीलनी घेतो, त्या प्रकारे आम्ही आमचं सामाजिक कार्यक्रम जे असतात ना, ते संविधानाच्या प्रास्ताविकेने सुरू करावं. म्हणजे जेणेकरून लोकांमध्ये संविधान आपलं म्हणून चाललं जाईल आणि त्याच्याने खरंच खूप फरक पडेल. संविधानाचा उदो करणं किंवा बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून खूप उदो करणं याच्यामध्ये अर्थ नाही आहे. तर ते का लिहिलं, जसं बाबासाहेबांच्या अनेक पुस्तकं तुम्हाला वाचावं लागतात, तेव्हाच बाबासाहेब समजतात. बाबासाहेबांना आम्ही भक्त नाही व्हायला पाहिजे, अंधभक्त नाही व्हायला पाहिजे, आम्ही अनुयायी व्हायला पाहिजे बाबा, आहे की नाही? तर ते जर होत असेल तर असे संविधान दिवसाचे समारोह करणं तर संयुक्तिक ठरेल. नाहीतर मग पुन्हा आम्हाला फक्त एन्जॉयमेंटचा एक दिवस भेटला इतकंच राहील, काहीतरी एन्जॉय करू नाही का? तर ते तसं व्हायला नको. जेन्युअनली म्हणतोय की प्रेक्षकांनी म्हणजे सगळ्या मी तुमचं कृषी समृद्धीच्या जितके पण आमचे आहेत व्ह्युअर्स आहेत, सगळ्यांना आव्हान करतो की ॲटलिस्ट संविधान प्रास्ताविका तरी तुम्ही वाचून घ्या आणि समजायचा प्रयत्न करा. राष्ट्रीय संविधान
दिवसाच्या निमित्ताने मी सुधीर जनार्दनराव भगत, सेवानिवृत्त निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सर्व भारतीय बंधू भगिनींना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आज 26 नोव्हेंबर, भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाला अर्पण करण्यात आलं आणि संविधानाचं इम्प्लिमेंटेशन 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आलं. संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950ला. भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये संविधानाचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय परिश्रम घेतले आणि 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस या कालावधीमध्ये संविधान निर्मिती झाली आणि आजच्या 26 नोव्हेंबर 1949ला हे भारतीय संविधान या देशाला अर्पण केलं, संविधान अंगीकृत करण्यात आलं. आणि या संविधानाचा केंद्रबिंदू काय आहे तर भारतीय संविधानाचा केंद्रबिंदू हा आहे या देशातील जनता. आणि यामुळे या संविधानाचं जे मूल्य जे आहे ते कशावर आधारित आहे? स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय. यातून या भारतीय जनतेला एक स्वातंत्र्याची, समानतेची, बंधुभावाची आणि न्यायाची हमी भारतीय संविधानाने दिली आहे. आणि त्यामुळे या संविधान लागू करण्यापूर्वी आणि स्वतंत्र भारत होण्यापूर्वी या देशामध्ये जे 18 पगड जाती होत्या, ज्या अनेक विविध संस्कृती होत्या, अनेक सामाजिक, धार्मिक, भौगोलिक या दृष्टीने याचं जे विभाजन झालेलं होतं, आता मात्र कारण त्यावेळेस स्वातंत्र्यापूर्वी, संविधान लागू होण्यापूर्वी जवळपास 560 संस्थानं या देशामध्ये होती आणि संविधान लागू झाल्यानंतर या 560 संस्थानाचं एकत्रीकरण, विलगीकरण या भारत देशामध्ये झालं आणि संविधानाच्या माध्यमातून आता या 18 पगड जाती असलेल्या, विविध सांस्कृतिक भूमिका असलेल्या, विविध जाती धर्माचा हा देश, हा विविध सांस्कृतिक यांनी नटलेला हा देश, आता हा विविधतेने नटलेला देश आता एकसंघ असा देश निर्माण झालेला आहे. आणि संविधानामुळेच हा देश एकसंघ आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर, एक प्रश्न माझा असा की तुम्ही कसा साजरा करता संविधान दिवस? आजच मी हा संविधान दिवस साजरा करत नाही, परंतु भारतीय संविधानाप्रती जे संविधानामध्ये भारतीय नागरिकांना जे मूलभूत हक्क तर दिलेले आहेत, परंतु सोबतच भारतीय नागरिकांची जी कर्तव्य आहे हे सुद्धा संविधानामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. आणि त्यानुसार प्रत्येक भारतीय नागरिकांनी भारतीय संविधानाचा आणि राष्ट्रीय प्रतीकांचा आदर करणे हे संविधानानुसार त्यांना बंधनकारक आहे. आणि त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने संविधान दिवस साजरा करीत असतो. परंतु आपण मला जो प्रश्न विचारला की आपण संविधानाप्रती काय काम करता किंवा कसा साजरा करता, तर त्याचं एक उदाहरण किंवा एक प्रत्यक्ष झालेली घटना मी सांगू इच्छितो. मी राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये मी निरीक्षक पदावर असताना फौजदारी कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी मी जेव्हा गेलो आणि कोर्टाच्या रीतिरिवाजाप्रमाणे, नियमाप्रमाणे सांगण्यात आलं मला की घ्या, तुम्ही आता देवाची शपथ घ्या आणि देवाची शपथ घेऊन मी खरं सांगेन, खोटं बोलणार नाही अशी शपथ घ्या, असं मला माननीय न्यायाधीशांनी मला सांगितलं. तर मी लगेच त्यावर जे मी शपथ घेताना काय उत्तर दिलं, मी देवाची शपथ घेतली नाही, मी लगेच काय म्हटलं, मी भारतीय संविधानाची शपथ घेऊन साक्ष देतो की, आणि मी भारतीय संविधानाची शपथ फौजदारी न्यायालयामध्ये घेऊन मी माझी पुढील साक्ष मी पूर्ण केली. का थोड्या वेळी माननीय न्यायाधीशांनी मला पुन्हा विचारले, का हो तुम्ही देवाची शपथ घेतली नाही न्यायालयामध्ये? मी त्यांना स्पष्ट सांगितलं का नाही घेतली. मी म्हटलं मी नास्तिक आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी पुन्हा मला ते माझी शपथ किंवा माझी जी साक्ष सुरू ठेवली. अशा प्रकारे मी 2 वेळा
न्यायालयामध्ये देवाची अगर गीतेची शपथ न घेता मी भारतीय संविधानाच्या प्रति निष्ठा ठेवून आणि माझ्या सत्सद बुद्धीप्रमाणे, कारण भारत देशाचं जे मंत्रिमंडळ आहे, कायदेमंडळ आहे, न्यायव्यवस्था आहे, प्रशासन आहे, हे संपूर्ण भारतीय संविधानाच्या नियंत्रणाखाली आणि संविधानाच्या तरतुदीनुसार चालत असते. त्यामुळे माझी संविधानाप्रती असलेली निष्ठा आणि माझी सत्सद बुद्धी जागृत ठेवून मी देवाच्या आणि गीतेच्या शपथेऐवजी मी भारतीय संविधानाची शपथ माननीय न्यायालयामध्ये 2दा घेऊन मी माझ्या संविधानाप्रती निष्ठा व्यक्त केलेली आहे. धन्यवाद सर, धन्यवाद.